तर आजचा दिवस काही लोकांसाठी थोडासा खास आहे. म्हणजे ही एक, अजून एक पोरगी आणि अजून असे 7-8 जण आहेत. तर आम्ही पळत का चाललोय, कुठं चाललोय आणि एवढी गडबड कशामुळं? तर गायत्री आम्हाला रस्त्यात भेटलीच होती. तर हे सगळी गँग चालली जी पॅटचा पेपर द्यायला. इथं रील वगैरे शूट करून आम्ही डायरेक्ट पकडली 5:30ची लोकल. हे बाकीचे आमचे मेंबर. शशी बोलला जाता जाता अजून लेक्चर करून घेतो. म्हणलं शशी भास्कर भाऊ आता पेपर आहे तुझा आज. मग माऊली त्याच्या पहिल्या स्टेशनला सोडलं. त्याच्यानंतर मग इथं बाकीच्यांचे चालू झाले कालवे. त्याच्यानंतर आम्ही शशीला आणि प्रवीणला दुसऱ्या ठिकाणी सोडलं आणि आम्ही निघालो डायरेक्ट शिवाजीनगरला. सकाळी दिवस उगवलं पनवती लागली, एस्केलेटर बंद पडलं. त्याच्यानंतर आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो. तिथून आम्ही रिक्षा पकडायचा म्हणून सगळ्यांनी गोंधळ चालू केले. तर रिक्षावाल्यासोबत बार्गेनिंग करून आम्ही सगळे जनावरांसारखे 2 रिक्षामध्ये भरलं आणि डायरेक्ट निघालो आम्ही आमच्या स्टेशनकडं. म्हणजेच की आम्हाला जायचं होतं रामटेकडीला, कारण आमच्या इथं जी पॅटची एक्झाम होती आमची, म्हणजे हे बाकीचे सगळे द्यायला लागले होते आणि मी आलो होतो मोरल सपोर्ट द्यायला यांना. आपल्याला काय कंटेंटशी मतलब आहे. मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला सुरुवातीला. तेवढ्यातच बघितलं की इकडे सगळी गर्दी वगैरे जमा झाली होती, कारण पेपर आहे म्हणल्यावर ऑब्व्हियसली असणारच. पण तेवढ्यात आमच्या देवांचा म्हणजे सकाळ अमोलची सकाळ बिना चहाच्या होतच नाही ना. मग चहा वगैरे पिला. फायनल मी ह्या सगळ्यांना मग ऑल द बेस्ट केलं, कारण यांचा पेपर होता. मग हे मध्ये जाणार होते आणि मी यांच्या बॅगा सांभाळायला थांबलो होतो. दुपारची कडक ऊन झालं होतं, 12 वाजले होत्या. शेवटी ह्यांचा पेपर संपला होता. सगळे गोळा झाले, सगळ्यांचे हास्य, म्हणजे तुम्ही बघू शकता पेपर कसा गेलाय. मग आम्ही एक रिक्षा पकडला, डायरेक्ट आलो ॲव्हेन्यू मॉलला. मग त्याच्यानंतर इथं आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि इथून डायरेक्ट मग आता म्हणजे हे इग्नोर करा. तर युजली तुमचा भाऊ असलं काय खात नसते, पण इग्नोर करा. त्याच्यानंतर मग आमची उबर आली. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही निघालो पुढच्या स्टेशनकडं, म्हणजेच की FC. कबूतर उडताना बघून तुम्ही विचार करत असाल आम्ही कुठे, तर आम्ही आलो होती FC रोडपाशी. आम्हाला लई भूक लागली होती. मग आमचं जे रेग्युलर हॉटेल FC पाशी आल्यावर चुलबुल धाबा, जेवण खूप छान भेटतं. त्याच्यानंतर मग आम्ही ऑर्डर वगैरे केल्या, जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट आता FC रोड फिरायचं नाही म्हणजे जायचंच आहे. पण जाता जाता थोडंसं ट्रॅव्हलिंग केली आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलो शिवाजीनगरला. मेट्रो पकडली आणि डायरेक्ट मग आता पोहोचलो आम्ही रेल्वे स्टेशनला. इथं आता आल्यावर लोकल आली, जागा पकडली आणि डायरेक्ट पोहोचलो लोणावळ्यामध्ये. तर मॅडमला थोडीशी सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं अवतार केलेला आहे, बाकी काही नाही. मग रूमवर पोहोचलो. दिवस खूप हेक्टिक होता. तर मग भेटू तुम्हाला उद्या